गेला आहोत. विशेषतः ज्या राजाने आपल्याला एकत्र केलं, स्वातंत्र्य दिलं, त्याच राजाची आपण आज जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनाने पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाही. मन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मानवाला दोन मन असतात. तर तुम्ही म्हणाल कसं? सांगते ऐका. तुम्हाला तुमच्या गावाची स्वच्छता करायची आहे. एकदा तुमचं मन तुम्हाला म्हणलं आपण गावचा खूप विकास करायचा, पण तेवढ्यात तुमचंच मन तुम्हाला म्हणायला लागलं की आपण राहतो वस्तीवर. मग गावकरी काय झोपलेत का? आपण का स्वच्छ करायचं गाव? हे असं तुमचं जे मन म्हणतं ते असं तुमचं दुसरं मन. पण एक लक्षात ठेवा, तुमची दोन मनं आहेत ना, तुम्ही कायम पहिल्याच मनाचं ऐकायचं. कारण आपलं जे पहिलं मन असतं ना ते नेहमीच चांगली भावना ठेवतं. अरे अख्ख्या महाराष्ट्राचा राजा काय भावना असेल रे त्या राजाची. आणि तो जर राजा असं म्हटला असता की मला देवानं जन्म दिला तेवढंच पुरेसं आहे, आपला एकटा जीव आणि सदाशिव. पण नाही. अरे अख्ख्या महाराष्ट्रात असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याने त्याच्या दरबारात कधी स्त्री नाचून दिली नाही. त्याने प्रत्येक क्षणाला स्त्रीचा आदर केला. अरे अख्खा महाराष्ट्राच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो. त्याच्या नावातच इतकी ताकद होती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? तर ऐका. छ म्हणजे 36 शक्तींचे बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात चालणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीचे तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, मा म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, र म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. असा होता तो शिवछत्रपती राजा. अरे अंधार झाला की रात म्हणतात, अंधार झाला की रात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. आणि महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाहीत त्याला औरंग्याची औलाद म्हणतात. अगं 50 वर्षांचं आयुष्य त्या राजाचं, पण 365 किल्ले जिंकले. आजकालचे शिवाजी दररोज सकाळी दारूच्या अड्ड्यावर आणि संध्याकाळी मटणाच्या धाब्यावर. अरे हेच चाललंय रे या महाराष्ट्रात. 365 किल्ले जिंकले नसते तर मुघलांचा माज आणि स्त्रियांचा नाच आजही चालूच राहिला असता. पण त्या राजानं महिलेचा इतका मान सन्मान केला की नावच काढायचं नाही. शाहिस्ते खान याला डायरी लिहायची सवय होती. त्याच डायरीत शाहिस्ते खानाने लिहिलेला एक प्रसंग सांगते. एकदा शाहिस्ते खानाची बहीण त्याच्याकडे आली व म्हणाली, भाईजान मेरी बेटी को बचाओ, शिवाजी उसे लेकर गया है. आपली बोटे छाटेला शाहिस्ते खान हसून म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरीही त्यांनी तिला पळवली असली तरी बेफिकर राहा, कारण तो शिवाजी पोपच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर. लोक तुम्ही कसे दिसता याच्याकडे लक्ष देत नाहीत, कसे राहता याच्याकडे लक्ष देत नाहीत, फक्त तुम्ही माणुसकी कशी जपता लोक याच्याकडे लक्ष देतात. अरे उगीच 18 प्रकार जातीचे लोक माझ्या राजाच्या दरबारात प्राण देण्यासाठी तयार नव्हते. अरे किती शांती लाभली असेल ना त्या तानाजी मालुसरेच्या आत्म्याला. आपल्या मुलाचं लग्न आहे, राजांना लग्नाला आमंत्रण देण्यासाठी शेलार मामा सोबत दरबारात आलाय. राजांना आमंत्रित करताय. राजे म्हणतायत, तानाजी आम्ही काही लग्नाला येऊ शकत नाहीत कारण आम्ही कोंडाण्यावर चालून जाणार आहोत. तानाजी मालुसरे म्हणाले, राजे तानाजी जिवंत असताना आपण स्वारी करणार हे आम्हाला मान्य नाही. आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. लढता लढता घरातील धपडला या स्वराज्यासाठी, पण गड जिंकला. जेव्हा महाराजांना ही बातमी समजली तेव्हा महाराजांना खूप दुःख झाले. महाराजांच्या उठून शब्द बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. आजकालच्या तानाजी मला दूध आवडत नाही, मला तुपाची खूप वास येते, मला दारू खूप आवडते. अरे त्या काळातला तानाजी नाश्त्याला 40 भाकरी दुधासोबत खात होता. 40 भाकरी नाश्त्याला काही जोक नाही, खरा इतिहास आहे. अरे खरा इतिहास आहे ना, तुमच्यापैकी एकालाही माहित नसणार हे मी लिहून देते. अनेक कलाकार मालिका करतात महाराजांच्या मृत्यूच्या वेळेची, पण त्यातलं खरं सत्य हे आहे की महाराजांची सर्वात लाडकी पत्नी सोयराबाई. 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचं जेवण झालं. निधन नाही म्हणत आहे मी, जेवण झालं म्हणते. जेवण, हा जेवण.
सोयराबाई या राणीचा चेहरा पाहिला की महाराजांचा दिवस कसा आनंदात जात असे. 3 एप्रिल 1680 या दिवशी जेवण झाल्यानंतर महाराजांना सोयराबाई राणी विडा देण्याकरिता आल्या. नजर भेट झाली. महाराजांनी विडा खाल्ला की महाराजांवर लक्षणे दिसून आली. याचा अर्थ असा की सोयराबाईंनी जेवणात विष नव्हतं घातलं, त्यांनी विड्यामध्ये विष घातलं होतं. विडा दिला, महाराजांवर लक्षणे दिसून आली. या घटनेच्या वेळेस संभाजी महाराज पुरंदर या गडावर होते. 3 एप्रिल 1680 या दिवसापासून संभाजी महाराज म्हणतायत, येसू आम्हाला जेवण कडू लागतंय येसू. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल 13 दिवस संभाजी महाराजांना ही बातमी कळली नव्हती. आपला बाप मेलाय, लेकाला काहीच खबर नाही. 13व्या दिवशी बातमी पुरंदर या गडावर पोहोचली. संभाजी महाराजांनी वाऱ्याच्या वेगाने रायगड गाठला आणि तेव्हा कळलं की जेवण कडू का लागत होतं आणि हा खरा इतिहास आहे. आता ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी लावली? तर छत्रपती शिवाजी महाराजांना ही पदवी संत तुकाराम महाराज यांनी लावली. आणखी एक, महाराजांना शिवराय का म्हणतात? तर त्यांचा जन्म झाला शिवनेरी या किल्ल्यावर आणि मृत्यू झाला रायगड या किल्ल्यावर. दोन्ही गडांचे पहिले 2 अक्षरे एकत्र केल्यानंतर शब्द तयार होतो शिवराय, म्हणून महाराजांना शिवराय म्हणतात. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, काळजात राहत यमच्या रक्तात वाहते राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे या मावळ्यांचे वर्धन आणि हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. कोणी विचारलं तो कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरीही लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. अरे शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, सिंहाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. अरे किती अरे हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अरे हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा, मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाले तर रायगडाची होऊ दे, तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघ नक्या होऊ दे, मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणत हसत हसत मरणारा शिवा काशीत होऊ दे. आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको, कारण मी याच जन्मी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. मी राजेंद्र पाटलांची कन्या. तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी मला इथे